नागपूर शहरामध्ये आपला राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन आहे, तिथे आम्ही एक केस दाखल केलेला आहे आणि त्या केसमध्ये आत्तापर्यंत जे आहे 23 आरोपी आपण अटक केलेले आहे आणि याच्यात आपण जर बघितला तर जे ट्रान्झॅक्शन झालेले, जे पैसा ट्रान्सफर झालेले आहे, तो एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तसेच याच्याबद्दल जवळपास 25 कंप्लेंट्स महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे आणि याच्यात जवळपास 174 अकाउंट्स आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे. आम्ही ज्यावेळेस रेड केली, आमच्याकडे ज्यावेळेस फिर्यादी आला होता, ते एकच केसमध्ये आम्ही 19 लोकांना तो कॉल सेंटरसारखा ते चालवत होतो, सगळे मोबाईल्स असे लावले होते आणि त्याचे जर डिटेल्स आपण ज्यावेळेस बघितली तर तो पैसा त्याच्यात ट्रान्सफर होत होता. आणि याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याचे जे सोशल मीडिया ॲप्स आहेत, टेलिग्राम ॲप आहे, व्हॉट्सॲप ॲप आहे, आणि हे जे पैसे आहे तर ते त्याच्यातून हे जात होते. APK फाईल आहे ती येत होती यांच्याकडे आणि APK फाईलमध्ये असा असतो की त्याचे युजर नेम, पासवर्ड आणि त्याशिवाय जे OTP असतो, तर OTPही तर तो जातो त्याच्यात आणि OTP नंबर एक वेळेस गेला तर पैसे जे आहे ज्या अकाउंटमध्ये तो लिंक्ड आहे त्याच्याकडे डायरेक्टली जातात. म्हणजे हे जे लोक आहे, जे फिर्यादी आणि किंवा इतर जे लोक याच्यात सापडलेले आहे, त्यांना जवळपास 20,000 ते भेटत होते. परंतु याच्या जे मेन जे ट्रान्झॅक्शन फार मोठं आहे. आता पण जवळपास 20 कोटीचे पुढे आपल्याला ट्रान्झॅक्शन्स सापडलेले आहे आणि बाकी आपण जवळपास 50 लाखाचे पुढे प्रॉपर्टी सीज केलेली आहे. त्याच्यात वेगवेगळे आहेत आणि काही अकाउंट्स आपण फ्रीज त्याच्यात केलेले आहेत. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।